नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी. मस्साजोग गेली 2 महिने महाराष्ट्रात केवळ मस्साजोग येथील संतोष देशमुख हत्याकांडाची चर्चा सुरू आहे. या प्रकरणी बरेचसे आरोपी कोठडीत आहेत, बरेचसे बाकीचे त्यांना मदत करणारे बाहेर मोकाट फिरतायत आणि त्यातला एक मेजर आरोपी तर गेल्या 2 महिन्यांपासून फरार आहे. पण या खुनाच्या मुळापाशी आहे ते म्हणजे खंडणीचं कारण. पण या खंडणी नेमकी कुठून मागण्यात आली, कुणी कुणाकडून घेतली, याची उत्तरं मात्र गेल्या 2 महिन्यांमध्ये तपास यंत्रणेला अजिबात सापडलेली नाहीयेत. केवळ संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जे कोण आरोपी आहेत, जे कोण त्या ठिकाणी प्रत्यक्ष होते, त्यांना अटक करण्यात आलं म्हणजे झालं का? मुळातच खुनाचं मूळ कारण खंडणीमध्ये दडलेलं आहे. पण त्या खंडणीपर्यंत अजून आमची तपास यंत्रणा पोहोचत नाहीये. म्हणून तर मी माझ्या लाईव्हचं हेडिंगच केलेलं आहे की मुंडेंचा सातपुडा बंगला चंद्रावर आहे का? आणि ज्या कंपनीच्या खंडणीच्या माध्यमातून हा सगळा खून झाला, पुढचं प्रकरण घडलं, त्या कंपनीचं तोंड गप्प काय? त्या आवादा कंपनी काय करतेय? इतके दिवस झाले, 2 महिने, अजूनही एकही स्टेटमेंट या आवादा कंपनीचं आलेलं नाही. नेमकं काय चाललंय? मुळातच ही जी आवादा कंपनी आहे, या आवादा कंपनीच्या आतापर्यंतच्या 2 महिन्यांच्या जर सगळ्या आपण बाबी पाहिल्या तर यामध्ये आवादा कंपनीनं अवाक्षर देखील काढलेलं नाहीये. कारण मुळातच आपल्याला सगळ्यांना आठवत असेल, आवादा कंपनीचा एकही पवनस्तंभ उभा देखील मस्साजोग मध्ये राहिला नाही. त्याच्या आधीच वाल्मिक कराड त्याच्या टोळीनी 2 कोटींच्या खंडणीची मागणी या अवादा कंपनीकडे केली होती. केवळ मागणी केली नाही तर या आधी त्यासाठी त्या ठिकाणचे जे सुनील केमू शिंदे म्हणून प्रकल्प म्हणजे सुपरवायझर जे होते, त्यांचं अपहरण देखील केलं होतं. आता मूळ कुठं आहे? मस्साजोग. इथे संतोष देशमुख हे मस्साजोगचे सरपंच आहेत, त्यांच्याशी हे प्रकरण कसं काय जोडलं जातं हे कोणीतरी पहिल्यांदा तपासलं पाहिजे ना. कारण की मस्साजोगच्या ग्रामस्थांनी काल परवाच असा आरोप केलेला आहे की अवादा कंपनीला का नाही अजून तुम्ही पुढे जाब का नाही विचारला जात आहे, जिच्यामुळं हे सगळं पुढचं घडलं. अवादा कंपनी मस्साजोग मध्ये पवन ऊर्जा प्रकल्प स्थापन करायला आली. तिच्याकडे खंडणी मागणीसाठी वाल्मिक कराडे बाकीचे सगळे गेले. त्या खंडणीमध्ये अडथळा ठरत होते म्हणून संतोष देशमुख यांची हत्या झाली. मग अवादा कंपनीचं या ठिकाणी कर्तव्य नाही का की तिने पुढे यावं? काय नेमकं घडलंय? आमच्या कोणत्या माणसांकडे ही खंडणी मागितली गेली होती? अवादा कंपनीने जोर लावावा, अवादा कंपनीने गुन्हे दाखल होण्यासाठी प्रयत्न करावेत, यासाठी काहीच काम केलेलं नाहीये. म्हणजे प्रश्न हाच उरतो की मुळातच मूळ जे आहे तिथपर्यंत अजून हातच कोण घालत नाहीये, तिथपर्यंत कोण पोचायचा प्रयत्नच करत नाहीये. म्हणून प्रश्न हाच उरतो नेमका आता महत्वाचा की सुरेश धस, आपल्याला आठवत असेल 5 जानेवारी पुण्यामध्ये एक सर्वपक्षीय मोर्चा निघाला होता आणि त्या दिवशी सुरेश धसांच्या हातात एक डायरी होती, ज्याला आकाची डायरी अशा पद्धतीनं आपण या लाईव्ह कार्यक्रमातून देखील त्याच्यावर प्रकाश टाकला होता. आणि सुरेश धस डायरी हातात घेऊन अक्षरशः गुन्ह्यांची मालिका सांगत होते. त्यामध्ये त्यांनी असे काही गौप्यस्फोट केले ज्याला आज 1.5 महिना झाला, पण त्यांनी केलेल्या आरोपांवर तपास यंत्रणेला काही घेणं देणं नाही, सरकारला काही घेणं देणं नाही. त्यांनी फक्त तिथं बडबड केली, ती बडबड हवेत विरली, याच्या आपल्याकडे काही नाही. काय म्हटले होते सुरेश धस आठवते आपल्याला? सुरेश धस असं म्हणाले होते काय की जर मी जी आता माहिती सांगतोय ती माहिती खोटी निघाली तर मी राजीनामा देईन. इतकंच नव्हे, आता माझ्याकडे 300 गायींचा गोठा आहे, मी 1000 गायींचा गोठा करीन, पण मी राजीनामा देईन, राजकारणातनं बाजूला होईल. मग एवढं सगळं विधान एका संविधानिक पदावर असलेल्या आमदारांनी केलं होतं, पण त्याची काय पूर्णपणे तपासणी करणं गरजेचं असताना कुणी तपासणी केली नाही. विषय काय होता आठवतंय? 14 जून 2024 आणि 19 जून 2024 या 2 दिवशी या खंडणी प्रकरणासाठी मीटिंग झाल्या, बैठका झाल्या. 14 जून 2024 ला एक बैठक झाली. ती बैठक कुठे झाली?
धनंजय मुंडे यांच्या परळी येथील बंगल्यावर. या बैठकीला कोण कोण उपस्थित होतं त्यांचा देखील खुलासा त्यांनी केलेला आहे. वाल्मिक कराड, नितीन बिक्कट. आणि मग या बैठकीनंतर पुढची बैठक झाली. ती बैठक झाली 19 जूनला सातपुडा बंगल्यावर. हा सातपुडा बंगला म्हणजे धनंजय मुंडेंचं शासकीय निवासस्थान. या निवासस्थानी जी बैठक झाली त्या ठिकाणी कोण कोण होतं ते पण क्लिअर झालेलं आहे. त्या ठिकाणी अवादा कंपनीचे अधिकारी, एनर्जी कंपनीचे अधिकारी, अर्थातच मुंडे देखील त्या बैठकीला उपस्थित होते. वाल्मिक कराड होता असं ठासून सुरेश धस यांनी सांगितलं होतं. मग का नाही अजूनही 19 जून 2024 ला सातपुडा बंगल्यावर झालेल्या खंडणी संदर्भातल्या डील बाबत चौकशी केली गेली नाही? तपास यंत्रणा कुठे गेल्या? सरकार कुठे गेलं? कारण 19 जूनला काय घडलं होतं याचा तपशील देखील त्यांनी दिलेला आहे. 14 जूनला जी बैठक झाली त्या बैठकीला अवादा कंपनीचे शुक्ला नावाचे अधिकारी उपस्थित होते, जी परळीमध्ये बैठक झाली. नंतर शुक्लानं, या अधिकाऱ्यानं थेट मुंडेंशी संवाद साधण्यासाठी, संपर्क साधण्यासाठी मुंडेंचे पीए प्रशांत जोशी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. ही माहिती वाल्मिक कराडला कळाली आणि ती त्याला खटकली. मग त्यांनी शुक्लाला खडसावलं आणि 19 जूनला मुंडेंच्या सातपुडा बंगल्यावर बैठक लावली. या बैठकीला हे सगळे अधिकारी उपस्थित होते, शिवाय स्वतः दस्तूर खुद्द मुंडे आणि वाल्मिक कराड. आता काय झालं या डील मध्ये? 3 कोटींची खंडणी मागण्यात आली. अवादा कंपनीला 3 कोटींची खंडणी मागण्यात आली. त्यावेळी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांना कंपनीचा फोन लावला. मग 3 वरून ती 2 कोटींपर्यंत डील फायनल झाली. म्हणजे तिर्री नव्हे दुर्री अशी सुरेश धस यांची भाषा होती. आणि त्यातले 50 लाख रुपये आता विधानसभेची निवडणूक असल्या कारणानं तात्काळ मिळाले पाहिजेत अशी मागणी करण्यात आली. त्या मागणीची पूर्तता देखील करण्यात आली. पण हे 50 लाख रुपये वाल्मिक कराडला देण्यात आले का धनंजय मुंडेंना याची माहिती माझ्याकडे नाही असं सुरेश धस यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं. एवढंच नव्हे, सुरेश धस म्हणाले होते, अजित दादा मी तुमच्या पाया पडतो. असं तुमचं काय अडकलंय मुंडेंकडं? पहिल्यांदा त्यांना जाऊ द्या मंत्रिमंडळाच्या बाहेर. ते सरकारी बंगल्यावर खंडणीसाठी बैठका घेतात. माहिती खोटी निघाली तर राजकारण सोडेन. माझ्याकडे 300 गायींचा गोठा आहे, 1000 गायींचा गोठा करीन. या गोष्टीचा छडा लावा आणि पूर्ण तपास होईपर्यंत मुंडेंना मंत्रिमंडळातून बाहेर काढा. हे ऑन द रेकॉर्ड वाक्य आहेत सुरेश धस यांची. सर्वपक्षीय मोर्चामध्ये त्यांनी त्यांच्या डायरीतनं ही सगळी माहिती बाहेर काढली होती. 1.5 महिना झाला ना तपास यंत्रणांनी या माहितीकडे लक्ष दिलं, ना सरकारने लक्ष दिलं, ना अजित पवारांनी लक्ष दिलं, ना उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष दिलं, ना मुख्यमंत्र्यांनी लक्ष दिलं, ना गृहमंत्र्यांनी लक्ष दिलं. अरे नेमकं चाललंय काय? म्हणजे सुरेश धस यांनी एवढी माहिती दिली जी या प्रकरणाचं मूळ आहे. अवादा कंपनीकडे खंडणी मागितली आणि अवादा कंपनीनं त्यातली रक्कम काही दिली. अहो, खंडणी मागणारा आणि खंडणी देणारा पण गुन्हेगार ठरतो ना. इथं तरी अवादा कंपनीच्या या सगळ्या घोटाळ्यामुळं खून घडला एक मस्साजोगमध्ये. अहो, तुम्ही खंडणी दिलीत याचा अर्थ तुमची डील फायनल झाली आणि 2 कोटींपैकी 50 लाख रुपये रक्कम तुम्ही दिलीत सुद्धा. पण इथे एक माणसाचा जीव गेला जो तुमच्याकडनं खंडणी घेऊ नये म्हणून तुमच्यासाठी लढत होता. अवादा कंपनीच्या बाजूने लढणारे होते संतोष देशमुख. ते केवळ त्यांच्या गावातल्या एका व्यक्तीला मारहाण झाली म्हणून आले नाहीत. तुमच्याकडे खंडणी मागितली जातीये, हे योग्य नाहीये यासाठी सुद्धा ते आले. अवादा कंपनीचे सगळे अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी ऐकत असतील ना तर माझं त्यांना सांगणं आहे, तुम्ही जेव्हा मस्साजोग मध्ये तुमचे पवन ऊर्जा प्रकल्प त्या ठिकाणी म्हणजे थाटायला आला होता आणि पवन स्तंभ तुम्हाला उभारायचे होते, तेव्हा जी जमीन लागते ना ती जमीन तुम्हाला देण्याचे प्रयत्न कुणी केले? संतोष देशमुखांनीच ना. शेतकरी आणि तुमच्यात करार असतो ना, तेव्हा त्यांनी तुमच्याकडनं एनओसी देखील, म्हणजे तुम्हाला संतोष देशमुखांनी एनओसी देखील दिल्या, तुम्हाला एनओसी मिळवून दिल्या, तुम्हाला शेतकऱ्यांच्या जमिनी मिळवून दिल्या, तुम्हाला हवी ती मदत केली. आणि आज तुम्ही काय केलं?
अहो त्या व्यक्तीचा खून झालाय, पण या प्रकरणात तुम्ही तोंडातनं ब्र काढत नाही, तुम्ही एक शब्द सुद्धा बोलत नाहीये. कुठे गेले ते शुक्ला, ते अल्ताफ तांबोळी, पर ते काय अनंत कळकोटे, कुठे आहे ती सगळी माणसं? का पुढे येत नाहीयेत? कुणाचा दबाव आहे तुमच्यावर? म्हणजे तुम्हाला ज्या शेतकऱ्याच्या जागेतून जास्त वाऱ्याचा वेग आहे त्या ठिकाणी आपल्याला एक स्तंभ उभारण्यासाठी 5 एकर जागा मिळाली, खूप झाली, तेवढाच करार केला. अरे पण त्या ठिकाणी ज्या गावानं तुम्हाला मदत केली, ज्या सरपंचानं तुम्हाला त्या संदर्भामध्ये एनओसी मिळवून दिल्या, त्या संतोष देशमुखांचा खून झाल्यानंतर तुमचं एक साधं एक ओळीचं स्टेटमेंट सुद्धा पुढे येत नाहीये. नेमकं चाललंय काय? आणि तुम्ही इकडे डील करताय. म्हणजे इकडे संतोष देशमुख तुमच्यासाठी भांडतायत की तुमच्याकडनं खंडणी घेतली जाऊ नये म्हणून, आणि तिकडे तुम्ही जे खंडणी मागतायत त्यांना खंडणी देण्यासाठी तुम्ही डील करता, आणि या संदर्भात तुम्ही काहीच बोलत नाही. अहो माणुसकी नावाची काही चीज आहे का? फक्त बिझनेस बघणार आहात? म्हणून प्रश्न हाच इथे या ठिकाणी उरतो की संतोष देशमुख हे केवळ त्यांच्या गावातल्या व्यक्तीला मारहाण झाली होती म्हणून त्या ठिकाणी आले नव्हते, तर खंडणी मागितली कंपनीकडे आणि ते चालू देणार नाही यासाठी देखील त्यांनी प्रयत्न केला होता. पण याच वेळी या टोळक्यानं खंडणी प्रकरणात अडथळा होतोय म्हणून संतोष देशमुखांना 9 डिसेंबर रोजी हाल करून मारलं. यावेळी आवादा कंपनीने किमान ब्र तरी काढायला पाहिजे होता. आवादा कंपनीतल्या कुठल्या अधिकाऱ्यांनी संतोष देशमुख यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली, त्यांचं सांत्वन केलं? एकाने तरी हात वरती करून सांगावं, एकाने पुढे येऊन सांगावं. त्यामुळे मला प्रश्न हाच विचारायचा आहे, सातपुडा बांगला काय चंद्रावर आहे का? धनंजय मुंडेंचा मलबार हिल मध्ये मुंबईत आहे ना? एकाही अधिकाऱ्याला, एकाही सरकारमधल्या मंत्र्याला असं वाटलं नाही की ती चौकशी करायला पाहिजे? 19 जून 2024 फुटेज, सीसीटीव्ही फुटेज काढलं पाहिजे म्हणून? कळेल ना तिथे दूध का दूध पाणी का पाणी. त्या ठिकाणी वाल्मिक कराड होता का? धनंजय मुंडे होते का? कुठल्या कंपनीचे कुठले अधिकारी उपस्थित होते? नेमकं काय घडलं त्या ठिकाणी? काय नाही माहिती बाहेर काढली जात आहे. ही सगळी माहिती बाहेर निघेल तर निश्चितच या प्रकरणाला गती येईल ना. आवाज मस्साजोगच्या ग्रामस्थांनी देखील हा प्रश्न विचारलाय की आवादानं आपली भूमिका स्पष्ट करावी म्हणून. अहो त्या गावकऱ्यांना कळतं, तुम्हाला करत नाही का? सीआयडी, एसआयटी, ज्युडिशियल इन्क्वायरी, काय काय तपास यंत्रणा आहेत. एकानी तरी आतापर्यंत सातपुडा बंगल्यातील 19 जून 2024 तारखेची सीसीटीव्ही फुटेजच्या तपासाची मागणी केली आहे का? का केली जात नाही? सुरेश धस यांनी जो त्या ठिकाणी मुद्दा मांडला होता सातपुड्या बंगल्याचा, परळीतल्या बंगल्याचा, ते कुठं आहे? त्याची तपासणी कधी होणार? तो नितीन बिक्कड, त्या नितीन बिक्कडला देखील या ठिकाणी सुरेश धस यांनी त्याचं नाव घेतलं होतं. आणि नितीन बिक्कड कोण? नंतर माध्यमांनी त्याची मुलाखत देखील घेतली, त्या संदर्भात देखील माहिती पुढे आली. नितीन बिक्कड, फकराबाद तालुका वाशी, जिल्हा धाराशिव, या ठिकाणचा सरपंच. आता पुढे तयारी पण तो करतोय जिल्हा परिषदेची. काय म्हटला तो? त्याला विचारला गेल्यानंतर सातपुडा बंगल्यावर तो होता का? नाही. तो म्हणाला मी कधी भेटलो होतो? वाल्मिक कराडला शेवटचं मुंडे साहेबांच्या बंगल्यावर भेटलो होतो. म्हणजे तो परळी म्हणतोय. 1.5 वर्षापूर्वी माझ्यावर फायरिंग झाली होती. इतर 2-3 कंपन्यांसोबत मी काम करतो. मग नितीन बिक्कड आणि आवाजाचा काय संबंध ते देखील क्लिअर करतो. हा मुळातच एका पक्षाशी निगडीत राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष शरदचंद्र पवार गट काय करतो? तो प्रभारी आहे पनवेल जिल्हा, त्याच्याकडे. दुसरी गोष्ट, तो काय म्हणालाय? आवादा कंपनीचा मी वेंडर आहे. त्याच्याकडे काय आहे? गाड्या पुरवण्याचं आणि सिक्युरिटी पुरवण्याचं काम आहे. आता जी मारहाण झाली होती त्यामुळे त्याचा सिक्युरिटी गार्ड होता ना. माझ्या मावस भावाच्या नावावर हा व्यवसाय मी करतो असं तो म्हणालाय. मी मुंडेंच्या बंगल्यावर गेलो नव्हतो, पण पक्ष असल्यामुळं त्या काळात जेव्हा मी पक्षात, म्हणजे मुंडे आमच्या पक्षात होते तेव्हा मी त्यांना ओळखत होतो. आमची भेट झाली होती बऱ्याचदा. त्यावेळी कामासंदर्भात चौकशीला सामोरे जाणार काही तथ्य नाही माझ्या आणि त्यांच्या भेटीमध्ये, असं तो बोलून गेला. आता प्रश्न काय आहे? तो काय म्हणालाय? मी एकदा मुंडेंच्या बंगल्यावर गेलो होतो. धाराशिवचे सीईओ होते, त्यांना फोन करण्यासाठी मी त्यांना सांगितलं. मुंडेंनी फोन लावला. ती तारीख होती 26 जून. मी सांगितलं होतं माझ्यासाठी, माझ्या कामासाठी फोन लावा म्हणून, आणि तो फोन लावला. त्या फोन लावल्याचं व्हिडिओ शूटिंग सुद्धा देखील या पट्ट्याने दाखवलं होतं. म्हणजे माझ्याकडे तो व्हिडिओ शूटिंग आहे. म्हणजे मुंडे तुझ्या कामासाठी धाराशिवच्या सीईओना फोन करतायत आणि तू त्यांचं शूटिंग करतोय. हे कसं काय शक्य आहे?
अरे म्हणजे नेमकं काय या प्रकरणात काय दडलंय? हे शुक्ला, अल्ताफ तांबोळी, मुंबई कंपनीचे सगळे साहेब, हे जे साईटचं काम पाहतायत, ही सगळी माणसं कुठे आहेत? या माणसांचे जबाब आहेत का? या माणसांचे जबाब नोंदवले गेले आहेत का? आपल्याला आठवत असेल, शिवाजी थोपटे, आवादा कंपनी एनर्जी प्रोजेक्ट मॅनेजर, यांनी तक्रार दिली होती 6 डिसेंबरच्या दरम्यान 12 ते 12:30 दुपारी ऑफिस मधून गेटमध्ये जात असताना, गेटकडे त्या आवादा कंपनीचे मस्साजोगचं काही छोटंसं ऑफिस उभं केलेलं आहे, त्या ठिकाणी आरडाओरडा ऐकायला आला, शिवीगाळ झाल्याचं माझ्या कानी पडलं. मी तिथं गेलो तर 4 जण त्या ठिकाणी ड्युटीवर असलेले अमरदीप सोनावणे, नंतर अशोक सोनावणे, नंतर भैयासाहेब सोनावणे यांना मारहाण करत होते. मी विचारलं की का मारहाण केली जातीये? मलाही शिवीगाळ केली, धमकी दिली. नंतर ते म्हणाले काळ्या रंगाची एक स्कॉर्पिओ आली आणि त्यांच्या ओळखीचे असलेले घुले, चाटे म्हणजे तो सुदर्शन घुले, प्रतीक व इतर एक यांनी आम्हाला आज जायचंय म्हणून गेट मधून आज जाऊ द्या असं म्हटलं. पण आम्ही म्हटलं साहेबांना फोन करा, मग आम्ही तुम्हाला आज जाऊन देऊ. तेव्हा त्यांनी गेट ढकलून आम्हाला मारहाण केली, लाताबुक्क्यांनी शिवीगाळ केली. या सगळ्या परिस्थितीवर शिवाजी थोपट्यांनी एफआयआर दाखल केली. आता प्रश्न हा उरतो की 6 डिसेंबरला जी घटना घडली, त्या 6 डिसेंबरला आवादा कंपनीच्या आवारात घडली. आवादा कंपनीच्या माणसांना मारण्यात आलं. भले संतोष देशमुख यांच्या गावातला तो अशोक सोनवणे म्हणून वॉचमन असला तरी आता ड्युटीवर कुणाच्या होता? आवादा कंपनीच्या ना. मग त्या ठिकाणी अॅट्रॉसिटी दाखल करायची सोडून या आवादा कंपनीच्या त्या तिथल्या अधिकाऱ्यांनी एक किरकोळ केस आहे म्हणून एनसी दाखल करून घ्यायला लावली. आणि मग त्या प्रकरणात हे गुले, चाटे, सांगडे बिंगडे आहेत ना, ही सगळी गँग, यांना अॅट्रॉसिटी लागली नाही, उलट त्यांना जामीन झाला. तो जामीन बालाजी तांदेने दिला आणि नंतर 9 तारखेला संतोष देशमुखांची हत्या झाली. मला एवढंच म्हणायचंय, ज्या दिवशी आवादा कंपनीला हे क्लिअर झालंय की आपल्या सिक्युरिटी गार्डला मारहाण झालेली आहे, त्यावेळी अॅट्रॉसिटी दाखल करून घेण्याच्या ऐवजी एनसी का दाखल करून घ्यावी लागली? जर तिथेच आवादा कंपनीने यांना रोखलं असतं तर पुढचा प्रसंग घडला नसता. म्हणून आवादा कंपनी देखील या घटनेला तितकी जबाबदार आहे. म्हणून आवादा कंपनीनं यापुढे या संदर्भामध्ये आपलं स्टेटमेंट द्यायलाच पाहिजे. म्हणून हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. आणखी एक महत्वाचा मुद्दा, परळी, एक तर थर्मल पॉवर स्टेशन, त्या ठिकाणून जी काय बाहेर ऍश फेकली जाते, त्या ऍशवर ऍश करणारे हे सगळे वाल्मिकांना त्याचे चेले चपाटे. राखेतनं पैसा येतो, टोळ्या निर्माण होतात आणि मग यांच्या गुन्ह्यांची व्याप्ती वाढते. परळी ते मस्साजोग 70 किलोमीटर अंतर आहे. कुठं परळी, कुठं मस्साजोग? 70 किलोमीटर अंतरावर वाल्मिकरांची दहशत. म्हणजे त्या ठिकाणी आवादा कंपनीचा एक खांब देखील उभा राहिला नव्हता. त्याच्या आधीच 2 कोटींची खंडणी मागण्यासाठी डील व्हायला लागली. हे काय आहे? आणि त्या ठिकाणी जर आपल्या खंडणीमध्ये कोणतरी आडवं येतंय, अडथळा ठरतंय, म्हणून याचा जीव घेतला जातो त्या व्यक्तीचा. म्हणजे सगळं काही जे आहे केंद्रस्थानी ते आवादा कंपनीचे आहे आणि आवादा कंपनी या संदर्भात एकही वाक्य बोलत नाही. याचाच अर्थ हे स्पष्ट आहे. अहो, बीड जिल्ह्यामध्ये विंड पॉवर एनर्जीच्या काही कंपनी काय कमी आहेत का? अहो, कितीतरी कंपन्या त्या ठिकाणी आपले खांब उभे करतायत, त्या ठिकाणी पवनस्तंभ उभे करतायत. त्यामुळे ज्या गावात ज्या कंपनीचा फलक लागला की लगेच त्या गावाच्या भोवती आणि त्या ज्या फलकावर ज्या कंपनीचं नाव आहे त्या कंपनीच्या भोवती वाल्मिक कराड आणि त्याची गँग लगेच त्या ठिकाणी येते आणि घिरट्या घालायला सुरुवात करते. मग अशा वेळी एखादी सेवाभावी वृत्तीची व्यक्ती जेव्हा पुढे येते, त्या व्यक्तीचा काटा कसा काढला जातो हेही या गँगनं दाखवून दिलंय. इतकंच नव्हे, या सगळ्या ह्याच्यात कंपनी कशी जबाबदार असतात तेही सांगतो. शेतकऱ्यांवर प्रभाव आणि दबाव टाकण्यासाठी या कंपन्या अशा सगळ्या गँगला हाताशी धरतात आणि वापर करून घेतात. मस्साजोगची घटना तशीच आहे, दुसरं काहीही नाही. सुनील केमू शिंदे यांचं तर अपहरण झालं होतं. म्हणजे खंडणी मागण्याची प्रक्रिया कशी सुरू होती बघा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे सगळे संतोष देशमुख या हत्या प्रकरणात आज जो महाराष्ट्र पेटून उठलाय, त्याच्या मागचं कारण हेच होतं की संतोष देशमुख हे सेवाभावी वृत्तीचे होते. मस्साजोग मधील कंपनीला त्यांचं ऑफिस थाटण्यासाठी जागा दिली, संतोष देशमुखांनी मदत केली. शेतकऱ्यांकडून भाडे तत्वावर कंपनीला
जमिनी पाहिजे होत्या पवन स्तंभ उभारायला, संतोष देशमुखांनी मदत केली. त्यांना कंपनीला एनओसी पाहिजे होत्या, एनओसी त्याला दिल्या, शेतकऱ्यांना मदत केली. इतकंच नव्हे, या मोबदल्यात संतोष देशमुखांनी काय मागितलं की माझ्या गावातल्या लोकांना या ठिकाणी काम मिळावं, बेरोजगार काही तरुण आहेत त्यांना रोजगार मिळावा, कुणाला इलेक्ट्रिकलचं काम मिळावं, कुणाला सिक्युरिटीचं काम मिळावं, कुणाला गाड्या प्रोव्हाइड करण्याचं काम मिळावं, ही कामं आम्हाला मिळावी. इतकंच. संतोष देशमुख यांनी दुसरं काही मागितलेलं नाही. संतोष देशमुख यांनी केवळ गावकऱ्यांना रोजगार द्या याच्या पलीकडे काहीही मागितलं नव्हतं. आता हा रोजगार जो द्यायचा आहे, हा रोजगार जो देण्यासाठी कंपनीने खरं म्हणजे पुढाकार घ्यायला पाहिजे. हो बरोबर आहे, तुम्ही आम्हाला जमिनी दिल्या, तुम्ही आम्हाला एनओसी दिल्या, तुम्ही आम्हाला जागा दिलेली आहे, आम्ही तुम्हाला रोजगार देऊ. पण एनओसी घेतल्या संतोष देशमुखांकडून, जमिनी घेतल्या संतोष देशमुखांच्या गावकऱ्यांच्या, आणि बाकीचे सगळी कंत्राट रोजगाराची कामं कुणाला दिली? हे नितीन बिक्कड आणि जे बाकीची सगळी गँग आहे त्यांना. खंडणी कुणाच्या मुखात घालण्याचा प्रयत्न केला यांनी. ही जी सगळी टोळी आहे, घुले, सांगळे, तो आणखी बरीच गँग आहे या वाल्मिक कराडची, यांच्याकडे. म्हणजे कंपनीला असं मोकळं का सोडलं जात आहे? असा काय दबाव आहे, असं काय पॉलिटिकल प्रेशर आहे की कंपनीचं नाव अजूनही कुठे पुढे येत नाहीये? कुठल्याही कंपनीच्या व्यक्तीचा अजूनही एकही जबाब घेतला जात नाहीये. या संदर्भात सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच आहे की कोणत्याही परिस्थितीत कंपनीला देखील आता या संदर्भामध्ये आपलं तोंड उघडावं लागेल, आपली माहिती द्यावी लागेल. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच आहे की आतापर्यंत जे काही घडलेलं आहे, आतापर्यंत जी काही माहिती कंपनीच्या माध्यमातून लोकांपर्यंत आलेली आहे ना, ती माहिती लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. कारण की मस्साजोगच्या आता ग्रामस्थांनी हा मुद्दा उपस्थित केलाय की कोणत्याही परिस्थितीत सातपुडा बंगल्यावर तिथून जी काही सगळी पुढची गणितं सुरू झालेली आहेत त्यामध्ये आवादा कंपनी आहे, आवादा कंपनीचा हात आहे, आवादा कंपनी याच्याशी जबाबदार आहे. म्हणून आवादा कंपनीला पहिल्यांदा या संदर्भात मस्साजोगच्या ग्रामस्थांनी जाब विचारण्याचा प्रयत्न केलाय. आता तो जाब विचारल्यानंतर कंपनीनं आपलं उत्तर द्यायला पाहिजे. सरकारी तपास यंत्रणांनी या संदर्भामध्ये चौकशी करायला पाहिजे. सरकारने देखील या संदर्भामध्ये ऑन रेकॉर्ड सुरेश धस यांनी जी माहिती दिलेली आहे ती तपासामध्ये आणायला पाहिजे. पण इथे सुरेश धस जे बोलले ते हवेत विरून गेले, त्या कंपनीच्या विंड मिल सारखं, बाकी काही नाही. त्यांनी जी माहिती मांडली त्या माहितीचा पुरेपूर वापर करून या प्रकरणामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा कसा छडा लावता येईल, कुणी कुणाकडे खंडणी मागितली, ही खंडणी कुणाच्याकडे गेली, निवडणुकीच्याच ऐन काळामध्ये कशी काय ती रक्कम मागितली गेली, या सगळ्या गोष्टींचा तपास होणं गरजेचं आहे. पण त्याचा विचार अजूनपर्यंत कोणीही केलेला दिसत नाही. का करायचंच नाहीये प्रश्न मला पडतो खरं म्हणजे धनंजय मुंडे हे सरकारी बंगल्यावर खंडणी मागू शकतात, त्यासाठी बैठका घेतल्या जातात, ते पण विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर. म्हणजे पुढे विधानसभा निवडणूक लागणार आहे त्याआधी आवादा कंपनी, एनर्जी कंपनीचे अधिकारी बोलवले जातात, वाल्मिक करार तिकडनं येतो, आणखी बाकीची सगळी काही त्यांचा लवाजमा, आणि मग त्यांचं डील ठरतं. 3 कोटींच्या ऐवजी 2 कोटी होतं, आणि मग 50 लाख त्यातली रक्कम पण घेतली जाते. कुणी घेतली काहीच कळत नाही. मग एवढं सगळं या बंगल्यावर घडतं, पुढे काय? खरं म्हणजे सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली, ती देखील बंगल्यावरच. कुणाच्या? चंद्रशेखर बावनकुळेंच्या. बावनकुळे म्हणतात आम्ही 4.5 तास थांबलो, हे म्हणतात धस आम्ही अर्धा तासच थांबलो. अरे कुणाचं खरा खोटा काय काहीच कळत नाही, कोण कुणाचा गेम करतं हे समजत नाही. म्हणजे बावनकुळेंना अर्ध्या तासाची भेट 4 तासाची वाटली असावी, किंवा धस यांना 4 तासाची भेट अर्ध्या तासाची वाटली असावी. हे मंत्र्यांच्या बंगल्यात काय काय शिस्त ना, याचं पुढे काही घडतच नाही. मी तर म्हणतो इथं पण सीसीटीव्ही फुटेज काढा ना. मग मंत्र्यांचा बंगला आहे ना, 4 तास बसले होते का अर्धा तास बसले होते? धसांना तर मी म्हणतोय धस मागणी करा, आम्ही किती तास बसलो याची दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल. अर्धा तास बसलो होतो का 4 तास बसलो होतो, क्लिअर होऊन जाईल चित्र. पण हे देखील तपासामध्ये पुढे कुठे येत नाहीये. दुसरी गोष्ट, मुख्यमंत्री म्हणतात की संवाद साधण्यासाठी ही भेट होणं गरजेचं आहे. आणि संवाद कुणाशी करायचा? ज्यांच्यावर राजीनामा घेण्याचे प्रेशर आहे, ज्यांच्यावर वेगवेगळ्या भ्रष्टाचाराचे घोटाळ्याचे आरोप केले जातात, त्यांच्याशी संवाद ठेवायचा कुणी ज्यांनी आरोप केले त्यांनीच. म्हणजे सुरेश धस यांनीच सांगायचं धनंजय मुंडे यांनी कुठला घोटाळा केला, सुरेश धस यांनीच सांगायचं धनंजय मुंडे यांनी
कसा भ्रष्टाचार केला. सुरेश धस यांनीच सांगायचं धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय कसे एका खुनाच्या प्रकरणात त्यांचे हात माखलेले आहेत रक्तानं. म्हणजे हे सगळं ज्यांनी सांगितलं त्यांनीच धनंजय मुंडेंची भेट घ्यायची आणि भेट घेतल्यानंतर काय म्हणायचं परत, नाही नाही संवाद तर साधलाच पाहिजे ना. अरे नेमकं तुम्ही काय म्हणताय, तुमच्यात काय चर्चा झाली आहे, या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी बाहेर यायच्या असतील तर त्याला एकच पर्याय, सीसीटीव्ही फुटेज. तुम्हाला माहिती आहे जसं तुम्ही मागणी करताय ना की नेमकं त्या बंगल्यावर सातपुडा बंगल्यावर काय झालंय दस, मग ही पण मागणी करून टाका ना की बावनकुळेंच्या घरी 4 तास मी होतो का 4.5 तास का अर्धा तास होतो, क्लिअर होऊन जाऊ देत एकदाच. अहो तिकडे विजय वडेट्टीवार तर स्पष्ट म्हणालेत की कुछ तो गडबड है या भेटी मागे. संजय राऊत म्हणतात याच्या मागे डील झालेली आहे. मग प्रश्न विचारला गेला माध्यमांकडून ही राजकीय आहे का आर्थिक आहे, तर म्हणतात दोन्ही. आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट देखील किंवा उद्धव ठाकरे देखील मस्साजोगला जाणार आहेत. काल सुप्रिया सुळे आणि बाकीचे सगळे पदाधिकारी अधिकारी आमदार खासदार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सगळे जाऊन आले. आता शिवसेना देखील त्या ठिकाणी जाते, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट देखील त्या ठिकाणी जातोय. याचा अर्थ या प्रकरणात खरं म्हणजे धसाच लावायचा असेल तर मस्साजोग ग्रामस्थांच्या मागण्या मान्य करणं अत्यंत गरजेचं. काल मी लाईव्ह मध्ये येताना ज्या मस्साजोग ग्रामस्थांनी मागण्या केल्या त्या अनुषंगाने देखील तपास होणं गरजेचं आहे. अँब्युलन्स मध्ये संतोष देशमुख यांची डेड बॉडी, पण केजकडे गाडी न वळवता ती अँब्युलन्स कळमकडे का वळवण्यात आली, मुद्दा क्रमांक 1. मुद्दा क्रमांक 2, वाल्मिक कराड शिवलिंग मोराळेच्या घरी थांबला होता असं मस्साजोगच्या ग्रामस्थांनी सांगितलंय. का नाही शिवलिंग मोराळेला तपासात घेत, चौकशीत घेत, रिमांड मध्ये घेत आणि त्याच्याकडे माहिती काढली जात आहे की वाल्मिक कराड कुठल्या दिवशी कधी तुझ्याकडे होता. मुद्दा क्रमांक 3 जो सगळ्यात महत्वाचा म्हणजे आणि त्या अनुषंगाने देखील चर्चा होणं गरजेचं आहे की संतोष देशमुख सेवाभावी वृत्तीचे सरपंच ज्यांनी एवढी कंपनीला मदत केली, या कंपनीने संतोष देशमुख यांच्यासाठी काय केलं, काय केलं. ज्या माणसाने तुम्हाला इतकी मदत केली त्या माणसाबद्दल तुम्हाला काहीच कळवळा नाही का, तुम्हाला काहीच दयावाया नाही का, का फक्त बिझनेस माइंडेड आहात तुम्ही. म्हणून माझं तर स्पष्ट मत आहे, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, गृहमंत्री असतील, तपास यंत्रणा असतील, या सगळ्यांनी आवादा कंपनीकडे जाब विचारायला हवा, त्यांचं स्टेटमेंट घ्यायला हवं की नेमकं डील काय झालं. आणि प्रश्न हाच आहे, खंडणी मागणारा देखील गुन्हेगार, खंडणी देणारा देखील गुन्हेगार. खंडणी म्हणजे काय लाचेचाच भाग आहे ना हा सगळा. का मग एवढे सगळे पैसे देण्यात आले, म्हणजे तुम्ही 50 लाख आधी दिलेत म्हणजे नंतर 1.5 कोटी देणार होतात. म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरण घडलं गेलं नसतं तर पुढचे 1.5 कोटी सुद्धा द्यायला तुम्ही तयार होतात. कारण की तुम्हीच तर सुरेश धस यांनी केलेल्या आरोपानुसार 3 ऐवजी 2 मध्ये ही डील झालेली आहे. मग त्या पुढचे 1.5 लाख दिले, 1.5 कोटी दिले का द्यायचे, काय नेमकं घडलंय, का असं ठरलेलं आहे विधानसभेनंतर द्यायचे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं खरं म्हणजे यावेळी आता मिळणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ही उत्तरं जोपर्यंत मिळत नाहीत ना तोपर्यंत या तपासाला गती येणार नाही. SIT, CID, स्थानिक पोलीस या सगळ्यांनी आता या तपासाचा विचार करायला पाहिजे. अहो सातपुडा बंगल्यापर्यंत पोहोचायला किती वेळ लागणार आहे. मी जसं हेडिंग काढलेलं आहे या लाईव्हचं, तो काय चंद्रावर आहे का. सातपुडा पर्वत एक आणि सातपुडा बंगला एक, याच्यापेक्षा वेगळं काय महाराष्ट्रात सातपुड्याशी रिलेटेड. तुम्हाला तर मुंबईतल्या मुंबईत तपासायचंय. पण अजूनही त्या बंगल्यातलं 1.5 महिना झालं सुरेश धस यांनी सांगून, त्यांच्या डायरीतली सगळी वाक्य सांगून अजूनही त्या अनुषंगाने तपास झालेला नाहीये. इतर वेळी माध्यमांमध्ये देखील बाहेरून सांगतात, ते नेहमी म्हणतात मी कधी राजीनामा मागितला, मी कधी राजीनामा मागितला मुंडेंचा. पण हिचं जी त्यांची वाक्य आहेत ना सर्वपक्षीय मोर्चामध्ये, त्यात त्यांचं तेच वाक्य होते, जाऊ द्या की त्यांना मंत्रिमंडळातनं बाहेर. याचा अर्थ काय, मंत्रिमंडळातनं बाहेर घालवणं म्हणजे राजीनामा मागणंच आहे ना. मग कशाला सांगताय मी राजीनामा कधी मागितला म्हणून. मग एकी बाजूने कातडी बचाव धोरण करायचं आणि दुसऱ्या बाजूने त्यांची कातडी बडवत बसायचं, हा कुठला प्रकार आहे. स्पष्ट सांगा ना तुम्हाला राजीनामा हवा आहे का ना हवाय. आणि एक तर तुम्ही परत दुसऱ्या बाजूने सांगताय काय की अजित पवारांचा राजीनामा घ्यायला पाहिजे. अहो तुमच्याच मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळातले मंत्री आहेत ते, भाजपचा काही संबंध येत नाही का. या सगळ्या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी पण चुप्पी साधलेली आहे, अजित पवारांनी पण चुप्पी साधलेली आहे. खरंच ते सुरेश धस म्हणतात ना तो मुद्दा फार महत्वाचा आहे की असं अजित पवारांचं मुंडेंकडे काय अडकलंय.
की त्या मुंडेंचा राजीनामा घेता येत नाही. परवा अजित पवार सहज बोलून गेले, मी तर नैतिकतेनं राजीनामा दिला होता, मुंडेंनी ठरवावं. हे वाक्य उच्चारून 2 दिवस झाले तरी देखील अजून मुंडेंकडून त्याच्यावर ब्र देखील काढता आलेलं नाही मुंडेंना. त्या संदर्भात काहीच बोलले नाहीत. कालच्या मंत्रिमंडळ बैठकीला देखील मुंडे हजर नव्हते. अंजली दमानी यांनी तर खोचक टोला लगावला, बहुतेक राजीनामा दिला असावा म्हणून नसतील म्हणून. अरे इतकं म्हणजे 2 महिने या प्रकरणाला झाले. या 2 महिन्यांच्या प्रकरणामध्ये इतक्या महाराष्ट्रातून वेगवेगळ्या अँगल मधून याच्यावर चर्चा होत आहेत. या सगळ्या संदर्भातले सगळे असे खुलासे समोर आहेत, तरी देखील त्या अँगलनी तपास केला जात नाही. तो वाल्मिक करार ज्या हस्तरेषा तज्ञाकडे गेला होता शरणपूरला, तो कोण होता, त्याची पुढची तपासणी, अरे त्यांनी का त्याचा हात बघितला? बरं त्याला माहित नव्हतं का वाल्मिक हस्तरेषा तज्ञ भविष्य जाणणारा ना? तुला माहित नाही का वाल्मिक करार दिंडोरीच्या सेवा केंद्रात होता, थोड्या वेळात तो माझ्याकडे भविष्य बघतो ना, तो माझ्याकडे येणार आहे. वाल्मिक कराड माझ्याकडे येणार आहे, तू भविष्य बघतो ना. मग तुला जर भविष्य बघतोस हे तुला माहिती आहे वाल्मिक कराड माझ्याकडे येणार आहे, तर तू आधीच पोलिसांना सांगायला पाहिजे होतं वाल्मिक कराड ज्याला तुम्ही अख्खा महाराष्ट्र शोधताय ना, तो माझ्याकडे येतोय म्हणून. अरे किती लूपहोल्स ठेवले या प्रकरणामध्ये, किती लॅकिनोज आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये काय ना काहीतरी सोडलेलंच आहे. धागा भेटला सोडला, धागा भेटला सोडला, सातपुडा बंगला भेटला सोडला, परळीच्या बंगल्यात डील झाली, काय झालं तिथे चर्चा झाली, सोडली. आवाजा कंपनी कुठे आहे, काय रे वाऱ्यावर. मुळात ती वाऱ्याची कंपनी, ती वाऱ्यावर. म्हणजे मूळ मुद्दे जे आहेत त्या मुद्द्याकडे कुणीच लक्ष देत नाहीये, कुणीच हात घालत नाहीये. प्रश्न हाच पडलेला आहे, आवाजा कंपनीला जर याच्याशी खरंच काही घेणं देणं असेल ना, तर पुढे यावं आणि आपली बाजू मांडावी, आपली भूमिका स्पष्ट करावी. आज ना उद्या तुम्हाला या प्रकरणावर बोलावं लागेल. त्या अशोक सोनवणे ज्या वॉचमनला मारहाण झाली, संतोष देशमुख, ती मारहाण झाली म्हणून त्या ठिकाणी गेले होते त्याच्या बचावासाठी. त्या अशोक सोनवणेचं स्टेटमेंट कुठं आहे? काय नेमकं घडलं होतं 6 डिसेंबरला तोच सांगू शकेल ना. अहो त्याची अॅट्रॉसिटी देखील दाखल करून घेतली नाही तुम्ही. 11 तारखेला खंडणीचा गुन्हा दाखल करता त्या सुनील केमू शिंदेचा. आणि एवढं सगळं झाल्यानंतर पुढे काय? या सगळ्या प्रकरणामध्ये कुठे ना कुठेतरी जितके काही लूप होल्स ठेवलेले आहेत, त्या ज्या काही खड्डे आहेत छोटे छोटे, ते भरून काढता आले पाहिजेत. ते काढले तरच हा खटला चांगल्या ताकदीनिशी उभा राहील आणि लोकांपर्यंत ती बाजू मांडण्याचा प्रयत्न करता येईल आणि न्याय मिळेल. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये इतके प्रकार करून ठेवलेत. म्हणजे मस्साजोगच्या ग्रामस्थांचं स्पष्टच म्हटलेलं आहे, 6 डिसेंबर ते 11 डिसेंबर या 5 ते 6 दिवसांमध्ये जो काही स्थानिक पोलिसांकडून तपास झालेला आहे, मग तो सीआयडीकडे वर्ग झाला, त्या तपासामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात गोलमाल आहे. कालच मी तुम्हाला नाव पण सांगितलं लाईव्ह मध्ये, गित्ते नावाचा एक कॉन्स्टेबल आहे, त्या हेड कॉन्स्टेबलनं या सगळ्या आरोपींची तो संगनमतानं आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची कॉन्टॅक्ट मध्ये होता. त्यामुळे त्याच बेसिसवर, त्याच आधारावर पुढे जो काही सगळा तपास सीआयडीकडे हँडओव्हर झाला, एसआयटीने त्यामध्ये लक्ष घातलं. त्यामुळे त्याच मूळच्या बेसिस तपासामध्ये जर तिथे जर काही लूपहोल्स असतील तर पुढे काय होणार आहे? कालच धनंजय मुंडेंनी या संदर्भामध्ये धनंजय देशमुख यांनी या संदर्भात रिइन्व्हेस्टिगेशनची मागणी केली आहे. का करावी लागली त्यांना रिइन्व्हेस्टिगेशनची मागणी? आणि ते तपासाबाबत समाधानी नाहीयेत. तुम्हाला आठवते अगदी सुरुवातीला एक एक आरोपी जसे पकडले जायचे ना, तेव्हा धनंजय देशमुखांना विचारलं जायचं, तेव्हा ते म्हणायचे मी समाधानी आहे, मी समाधानी आहे, मी समाधानी आहे. आता धनंजय देशमुख बोलतायत, एक जरी आरोपी सुटला, एका जरी आरोपीला मुभा मिळाली तर मी माझ्या कुटुंबासह टोकाचं पाऊल उचलेल. का असं बोलायची वेळ आली? आणि त्यांना माहिती आहे समाधानच होत नाहीये या तपास कामामध्ये. 2 महिन्यांपासून हे सगळं प्रकरण सुरू आहे, पण प्रत्येक वेळी काही ना काहीतरी वेगळा मार्ग येतोच, वेगळं काहीतरी वळण येतच त्याला. जो परवा वळण देण्याचा प्रयत्न केला आपण बघितला. आता तिकडे सुरेश धस यांनी भेट घेतल्यानंतर त्यांना टार्गेट केलं जाते, म्हणून त्यांनी मला कोणते टार्गेट करते त्याचं नाव मी मुख्यमंत्र्यांना सांगणार इथपर्यंत चाललेलं आहे. अरे प्रकरण मूळ कुठलं, चाललोय कुठं? मूळ प्रकरण संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं. सुरेश धस तुम्हीच तर बाजू मांडलीत, आता तुमची बाजू पडती निघाली, तर आता ती बाजू सावरण्यासाठी तुम्ही आणखी कुणावर तरी ढकलताय आणि दुसऱ्याची बाजू घेताय. अरे तुम्ही तुमचेच बॉस ना, बावनकुळे तुमचेच बॉस, मुख्यमंत्री तुमचे बॉस. आता बावनकुळेचे 4 तास म्हणतायत, तर विश्वास कोणी ठेवायचा हा तुमचा प्रश्न आहे ना. महाराष्ट्राला एकच पडलंय
तुम्ही भेटच का घेतली आणि घेतली ती घेतली गुप्त का घेतली उजळ माताने सांगायचं होतं. आतापर्यंत तुम्ही सगळ्या भेटी तशाच घेता दौंडी पिटवून. मी अजित पवारांना भेटायला चाललो, मी देवेंद्र फडणवीसांना भेटायला चाललो, मी तपासी अधिकाऱ्यांना भेटायला चाललो, मी पोलीस अधीक्षकांना भेटायला चाललो, मी ह्याला भेटायला चाललो, मी त्याला भेटायला चाललो. आता काय झालं मग? आणि काय म्हणा तुम्ही रात्री 9:30 वाजता धडधडीत भेट घेतली. 1:30 वाजेपर्यंत बंगल्यात माणसं असतातच की मंत्र्या संत्र्यांच्या. अरे मान्य आहे ना. मग 9:30 ला भेट घेतली याचा अर्थ सकाळपासून ठरलंय ना बावनकुळेंचं आणि तुमचं काय की या जेवायला संध्याकाळी म्हणून. सांगायचं होतं माध्यमांना, सांगायचं होतं महाराष्ट्राला मी चाललोय बावनकुळेंकडे जेवायला. किंवा त्या ठिकाणी धनंजय मुंडे येता क्षणी तिथून उठायचं होतं, स्वाभिमान दाखवायचा होता की मला ही भेट मान्य नाही. या ठिकाणी धनंजय मुंडे आणि माझ्यामध्ये जर काही तुम्ही एकत्र येऊन आमच्यात समेट घडून आणत असाल तर मला मान्य नाही. मस्साजोग प्रकरणात मी कुठलीही या ठिकाणी दिरंगाई करणार नाही आणि मी कोणतेही समेट घडून आणणार नाही. बाहेर पडायचं होतं, मीडियाला सांगायचं होतं ना. पण नाही केलं तुम्ही. आता त्या ठिकाणी जी काही चर्चा झाली ती काय वरण भातावर चर्चा झाली का तुमची? त्या ठिकाणी तुमची चर्चा झाली ती काय म्हणजे भाजी भात भाकरी याच्यावर चर्चा झाली का? म्हणून प्रश्न हाच पडतोय कोणत्याही परिस्थितीमध्ये आता या ठिकाणी जी काही महत्वाच्या मुद्द्याची जी गोष्ट आहे ती म्हणजे धनंजय मुंडे आणि सुरेश धस हे भेटले न भेटले हे प्रकरण बाजूला ठेवा पहिले. मस्साजोग प्रकरणामध्ये मूळ मुद्दा खंडणीपासून सुरू झालेला आहे. खंडणीतून खून झालाय. त्या खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मिक कराड सातपुडा बंगल्यावर होता का? चौकशी करा. होता तर काय घडलं? 50 लाख रुपये जर दिले गेले असतील अवादाकडून तर ते 50 लाख रुपये कुणाला दिले? वाल्मिक कराडला दिले का धनंजय मुंडेंना? धस म्हणतात मलाच माहित नाही ना. ठीक आहे, तपास यंत्रणांनी शोधायचं काम करावं. काढावं सीसीटीव्ही फुटेज, येईल समजून काय घडलं ते. पण इथे आवाजा कंपनी हाताची घडी तोंडावर बोट लावून गप्प बसलाय. मुंडेंवर हा आरोप झाला तरी देखील मुंडे या संदर्भात एक ब्र बोलायला तयार नाहीयेत, एक शब्द काढायला तयार नाहीयेत. अजित दादा तुमचे मंत्री नाही, तुमच्याच पक्षाचे नेते ना. पण अजित दादांना देखील याचं गांभीर्य वाटत नाहीये. अरे आपल्या का मंत्र्यावर असा आरोप केला जातोय? एक काढा रे ते सातपुडा बंगल्याचं फुटेज 19 जूनचा बघू देत काय घडलंय बघू. काय नाही काढत आहेत दादा तर रोखोक वक्तशीर शिस्तबद्ध शिस्तप्रिय. खपवून घेणार नाही, खपवून घेणार नाही दादांची वाक्य असतात ना. मग कशाला खपवून घ्यायचं? काढा ना. अहो जर सुरेश धस खरे बोलतायत का धनंजय मुंडे खोटं बोलतायत होऊन जाऊ दे एकदाच, काय होईल ते कळेल महाराष्ट्राला. पण नाही ना करायचंय तुम्हाला. का नाही करायचंय? अरे तुमच्या न करण्यानं, तुमच्या या नाकर्तेपणामुळं तिकडं घरातला एक करता गेला. देशमुख कुटुंबियांचा करता करविता गेला. आज मुलं उघड्यावर, आई पत्नी भाऊ सगळे एकाकी पडले. माहितीये का तुम्हाला? संतोष देशमुख यांची जी पत्नी आहे त्यांची आई लहानपणी वारली म्हणून देशमुख कुटुंबियांनी त्यांना सून करून घेतली. 7 महिन्यापूर्वी वडील वारले तिचे आणि आता 2 महिन्यांपूर्वी नवरा वारला. काय राहिलं हो त्यांच्याकडे? काय राहिलं अश्विनी देशमुखांकडे? आज वाऱ्यावर आहे सगळं कुटुंब. म्हणजे मस्साजोगच्या आवाजा कंपनी वाऱ्यासाठी गेली तिथं आणि या कुटुंबाला वाऱ्यावर सोडून गेली. काय दिलं तुम्ही संतोष देशमुख कुटुंबियाला? काय मदत केलीत? अहो भेटायला तरी आलात का निदान? जेव्हा तुम्हाला संतोष देशमुखकडून कामं करून घ्यायची होती या कंपनीला एनओसी साठी शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी तेव्हा 50 वेळा घेट्या मारल्या असतील, खेट्या मारल्या असतील तुम्ही संतोष देशमुखांकडे. आता काय झालं? म्हणजे ज्यावेळी तुमचं काम निघतं त्यावेळी तुम्हाला भारी वाटतं. काम झालं की तुम्ही लगेच दगडाखालनं हात काढले की संपला विषय का? अवादा कंपनीला या प्रकरणी उत्तर द्यावंच लागेल. मस्साजोग ग्रामस्थांचा हा स्टँड परफेक्ट आहे. मस्साजोग ग्रामस्थांनीच ही आता केस हातात घ्यावी. यातले एक एक बारीक बारीक सारीक गोष्टी बाहेर काढाव्यात. जसं काल तुम्ही तो काढून दाखवलात. जात होती कुठे? कळंबला. कशासाठी? सुरेश धस यांनी क्लिअर सांगितलंय. अरे जिवंत म्हणीच न्यायचा प्लॅन होता त्याला. संतोष देशमुखांना जिवंतपणी मारत मारत न्यायचा आणि तिथे जी महिला तयार केली होती तिच्या घरात नेऊन टाकायचा आणि काहीतरी झटापट झाली दाखवून आम्ही केलेल्या मारहाणीचं समर्थन घडून आणायचं असा आरोपींचा प्लॅन होता.
आणि ह्या आरोपींचा प्लॅन फसला म्हणून लगेच प्लॅन बी झाला. काय? दैठणाच्याच अलीकडं संतोष देशमुखांचा प्राण गेला म्हणून दैठणाच्या इथं टाकून पोलिसांना बोलून अँब्युलन्स मध्ये घालून केजमध्ये न नेता परत कळमकडे न्यायचं आणि कळमला पुन्हा त्याच महिलेच्या ठिकाणी टाकून द्यायचं आणि मग पुढचा सगळा बनाव रचायचा. ही बदनामी करण्याचा प्रयत्न होता. पण संतोष देशमुख यांच्या चारित्र्यावर डाग लागू शकला नाही. आरोपींचे सगळे प्लॅन फेल गेले. का? तर त्यांची पुण्याई, त्यांनी केलेलं आतापर्यंतचं कार्य, संतोष देशमुख यांनी केलेले कार्य आणि त्यांची पुण्याई त्यांच्या वाट्याला आली आणि त्यामुळे संतोष देशमुखांच्या चारित्र्यावर डाग लागू शकला नाही. ते निष्कलंक राहिले. त्यांच्या आईची पुण्याई, त्यांच्या घरदाराची पुण्याई, त्यांनी केलेल्या सेवाभावी वृत्तीची पुण्याई म्हणून संतोष देशमुख हे पूर्णपणे निष्कलंक राहिले. म्हणजे काय आरोपींचे प्लॅन होते? काल धनंजय देशमुखांनी पण स्पष्ट केलेलं आहे. धनंजय देशमुखांनी क्लिअर सांगितलेलं आहे की या आरोपींनी याच्या आधी देखील अशा घटना घडवलेल्या आहेत. या सगळ्यांना असंच याच्या आधी पण बऱ्याच जणांना असं या प्रकारामध्ये ट्रॅपमध्ये अडकवण्यात आलेलं आहे. मारायचं आणि कुठेतरी एखादी महिला तयार करून ठेवायची, तिच्याकडे टाकायचं, विनयभंग केला म्हणून सांगायचं आणि हे सगळं घडल्यानंतर त्या माणसानं कोर्ट कचेरी करायची का हॉस्पिटल बघायचं आणि मग त्याला संपवायचं. या सगळ्या घटना या सगळ्या आरोपींच्या या आतापर्यंतच्या क्रोनॉलॉजीतल्या घटना आहेत ज्या नेहमी करत आलेत ते. पण संतोष देशमुखांना ते अडकवू शकले नाहीत. म्हणून माझं एकच मागणी आहे, संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे काही धागेदोरे आता पुढे आलेले आहेत त्या सगळ्या धागेदोऱ्यांमधला एक महत्वाचा दुवा जे सगळेजण विसरत आहेत तो म्हणजे सातपुडा बंगला. तिथून सुरुवात होती. 14 जून परळी धनंजय मुंडेंचा बंगला, 19 जून सातपुडा बंगला धनंजय मुंडेंचं शासकीय निवासस्थान. काढा फुटेज, नेमकं काय घडलं, काय कुठे आहे तो शुक्ला, कुठे आहेत ते कंपनीचे अधिकारी, वाल्मिक कराड, नितीन बिक्कड, या सगळ्यांची डील कशी झाली, कशी मीटिंग झाली, काय फायनल झालं त्यामध्ये, कुठे गेला तो पैसा, पुढे उरलेले पैसे कुठे आहेत, या सगळ्या गोष्टींची चर्चा व्हायला पाहिजे. या सगळ्या गोष्टींवर प्रकाश पडला पाहिजे. पण हा प्रकाश तेव्हाच पडेल जेव्हा या बंगल्यातलं सीसीटीव्ही फुटेज बाहेर येईल. तो असा काही डाग बंगला आहे का की तिथं कुणाला जाता येणार नाही म्हणून? अहो राहत्या बंगला आहे ना तो. याच्यातनं सगळ्या फुटेज बाहेर काढलं पाहिजे. CID SIT न याचा तपास केला पाहिजे. त्यामध्ये काय आढळलंय ते पब्लिकली झालं पाहिजे आणि त्यातून जे कोण दोषी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत. तरच या प्रकरणाचं मूळ सापडेल. याच सुरेश देशमुखांचं वाक्य होतं, काय सोटमूळ सापडलंय, अजून आगंतुक मुळं सापडायची. काय झालं मग? पण ते सापडायच्या आधीच आकाच्या आकालाच भेटून आले. आता भेट तर झालीच, आता सगळीकडे बोंबलत सांगतायत नाही आमची भेट झाली पण काय बाकी घडलं नाही, काय बाकी घडलं नाही. कशाला आता काय बोलून उपयोग आहे? बूंद से गई वो हौद से नहीं आती, अशी परिस्थिती झाली संतोष देशमुखांच्या प्रकरणामध्ये या सुरेश धसांची. त्यामुळे आता धसांनी पहिल्यांदा जे काही कार्य हाती घेतले ते धसाच लावण्याचा प्रयत्न करावा. कोणत्याही परिस्थितीमध्ये जी तुम्ही मागणी केली होती सातपुडा बांगल्याची ती लावून धरावी. आणि माझं तर धसांना आव्हान आहे, तुम्ही बोलताय ना माझी माहिती खोटी पडली तर मी राजकारणाचा संन्यास घेईन आणि गाईचा गोठा 300 गाईंचा 1000 गाई करीन, तर ती वेळ तुमच्यावर येऊ नये यासाठी या सातपुड्या बंगल्यात नेमकं काय दडलंय 19 जून 2024च्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये ते बाहेर काढण्याचं पत्र गृहमंत्र्यांना द्या, CID ला द्या, SIT अधिकाऱ्यांना द्या. तो तपास व्हायला पाहिजे यासाठी मागणी करा आणि या मागणीच्या माध्यमातूनच लोकांपर्यंत नेमकं काय सत्य आहे हे पोचवा. नाहीतर तुमची जी डायरी आहे ना त्या डायरीत, आकाची डायरी किंवा जे काही तुम्ही लिहिलंय ना त्या डायरीतनं नंतर त्याची कादंबरी होऊ नये. त्या डायरीतनं सत्य बाहेर यावं आणि जे तुम्ही लिहिलंय ते खरं असेल यावर विश्वास मानून महाराष्ट्र तुमच्याकडे पाहतोय. म्हणून सुरेश धस माझी एवढीच मागणी आहे, तुम्हीच मुद्दा उपस्थित केला होता. आता तो सातपुडा बंगला चंद्रावर नाहीये, इथंच आहे, मुंबईतच आहे. त्या ठिकाणी जाऊन तिथलं फुटेज तपासण्याची मागणी तुम्ही करायला पाहिजे. आणि अवादा कंपनीचा नेमका रोल काय, अवादा कंपनीची भूमिका काय, हा जाब अवादाला विचारला पाहिजे. पात्रा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.